हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे सोमवारचा. तर हा व्हिडिओ ताईंनो पेंडिंग राहिला होता. जे बनवले तेच मी अपलोड केले सुरुवातीचे, आणि हा जो गेल्या सोमवारी काढला होता तो व्हिडिओ तसाच राहिला. असो, तर बघू शकता सोमवारचा वार होता, 23 तारीख होती. तर इथं आज भाजीला ते म्हणले टॅमॅटो चटणी बनव. तर टॅमॅटो चटणी सर्वांना आवडते, मला सोडून. तर मी झुणका बनवला. म्हणले झुणका बनवते, तर मग टॅमॅटो चटणी केली. टॅमॅटो चटणीला भरपूर असे कांदे टॅमॅटो लागतात. तर कांदे टॅमॅटो सर्व कापून घेतलं. आणि इथं मी जे सांडगे होते हातून दिले होते, गाऊन आणले होते ते, तर थोडेसे ना फ्राय करायला घेतले. असेच खायला थोडंसं बरं वाटतं. तर मग थोडेसे फ्राय केले, जास्त कडक नाही केले, मग खायला पण होत नाही जास्त कडक केलं. तर छान असे परतून घेतले. तेल गरम झाल्यावर मस्त असे काढले. एवढेच तळले होते, तेवढे पण संपले नाही, कारण की सहसा कोण खातच नाही. मग मीच खाल्ले 5-6 असे, आणि आजीला 1-2 असे दिले. आणि इथे बघा त्याच तेलामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकला. 4 ते 5 मोठे कांदे कापून टाकले. त्यातलाच थोडासा कांदा मी झुणक्यासाठी बाजूला ठेवला होता. तर कांदा भरपूर असा आहे, मग त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे, कारण की कांदा भरपूर असेल तर मग उशीर लागतो तो लाल होण्यासाठी. तर मीठ घातलं आहे आणि छान असं लाल होतं. दुसरीकडे लगेच मी झुणका करून घेते. तर झुणक्या बेसन पिठामध्ये हळद मीठ टाकलं आहे, हळद आणि मीठ घातलं आहे, पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे. आणि इथं लगेच तेलामध्ये राई घातली. इथं भात होतो आहे, आणि कढीपत्ता आणि कांदा मिरची टाकून मस्त अशी ना झुणका झाला होता. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती. मस्त असा झुणका झाला होता. कोथिंबीर नसेल तर आपण त्याऐवजी कस्तुरी मेथीसुद्धा थोडीशी टाकू शकतो. काही फरक वाटत नाही. कस्तुरी मेथीने पण छान असा फ्लेवर येतो. आणि ते छान असा कांदा लाल होते. भरपूर असे कांदे कापून टाकले होते, त्याच्यामुळं ना कांदा कापायला थोडासा म्हणजे भाजायला थोडा उशीरच लागतो आहे. तर इथे बघू शकताय, इथे मनी प्लॅन्ट ठेवलेला आहे. आणि इथं कांदा लाल झाला आहे. कांदा मिरच्यात थोडंसं मला असं कोथिंबीर घातली. आणि आता झुणकाचं हे पेस्ट करून घेतलेले आहे, जे पाणी वगैरे घालून ते घालते. मस्त असं गरम गरम झुणका खूप छान लागतो. तर मी लास्टलाच करत असते थोडं जेवणाच्या अगोदर. तर झुणकाला थोडा वेळच लागतो, आपण बारीक गॅसवर करतो. तर तोपर्यंत माझ्या चपात्या वगैरे पण झाल्या होत्या. आणि थंड झालं एवढं काय खास लागत नाही, गरम गरम झुणका खूप छान लागतो. आणि इथे बघू शकताय, तर मी बारीक गॅसवर ना झाकण ठेवून करून घेणार आहे. मस्त असा मध्ये मध्ये हलवायचा. आणि कोथिंबीर घातली वरतून थोडीशी. तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल ना, ती पण घालू शकता, खूप छान होती. कांद्याची पात घालून आहे ना झुणका खूप छान होतो. पण ज्यावेळेस मी झुणका करते त्यावेळेस मला कधीच कांद्याची पात म्हणजे नसते घरामध्ये, आणि तेव्हाच लक्षात येतं. असो, ते बघा इथं झुणका घातला तरी कांदा लाल होत नाही, असं तुम्हाला कमी दिसत आहे कांदा. पण तो 5 मोठे कांदे कापले होते, 4 ते 5. भांडे बघा, भांडे निघायला टाईम लागत नाही. तर दुपारचे मी भांडे नव्हते घासले आज. कधी कधी कंटाळा येतो सर्वच काम एकटीला करायचं म्हणलं. मग दुपारचे भांडे जे जेवणाचे होते ते घासले नव्हते, म्हणले सगळे एकदमच घासा. तर इथं बघू शकता, इथे ना सांडगे तळले होते. ते एक एक घेऊन खात होते. टेस्ट लागत होती, तिखट होते. तुम्हाला सांगत आहे मस्त आहे म्हणून, आणि खूप भारी लागत होते. तिखट आहे म्हणून थोडंसं वाटत होतं, तर पाणी पिवावं लागत होतं, एवढे तिखट होते. तर तुम्हाला इथे चष्मा सांगत आहे, चष्मा लावला, कारण चष्मा नाही लावला ना कंटिन्यू लावायला सांगितलं आहे. चष्मा वगैरे नाही घातला तर मला डोळ्यांना खूप त्रास होतो. डोळ्याला कंटिन्यू खाजव येते आणि डोळे खूप दुखतात. त्याच्यामुळं चष्मा हा लावावाच लागतो आहे मला. किती टाळलं तरी चष्मा लावावाच लागतो. चष्मा लावल्यावर त्रास वगैरे काही होत नाही, ड्रॉप वगैरे टाकायची पण गरज लागत नाही. तर इथं मी थोडा कॅमेरा ना छोटासा स्टँड आहे, जो जुना स्टँड आहे माझ्या ताईनं 4 वर्षापूर्वीचा, जेव्हा यूट्यूबवरती नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती चॅनल खोलून, त्यावेळेसचा हा स्टँड आहे. 10 ते 15 रुपयाला त्यावेळेस घेतलेला. आता कितीला माहीत नाही, 20 किंवा 30 रुपयाला आता असू शकतो. पण तेव्हाचा हा स्टँड आहे 10-15 रुपयावाला. खूप म्हणजे खूप साथ दिली त्या स्टँडने. आतासुद्धा तो स्टँड वापरते. कधी कधी गरज लागली रेसिपी वगैरे करता वेळेस, मोठा स्टँड वगैरे नाही वापरत, तर मी रेसिपी वगैरे करता वेळेस आहे ना तो स्टँड वापरते. तर मस्त निघाला तो स्टँड. आणि इथे बघू शकता, इथे मी थोडंसं ना या साईडलाच ठेवलं होतं स्टँड किचनच्या इथं. तर इथं एकीकडं भाजीचं काम चालू आहे, एकीकडं
आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन आला असेल, मला पहिल्यांदा जर बघत असाल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. आणि इथे मी आता चपात्या करायला घेत आहे. तर चपात्या वगैरे करायला घेत आहे. तर एकीकडं झुणक्याकडे लक्ष देत आहे, एकीकडे टॅमॅटो चटणी. आणि टॅमॅटो चटणीमध्ये ना ताई ना टॅमॅटो चटणी झाल्यावरती जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा त्याच्यामध्ये लिज्जत पापड तळून त्याचा भुगा करून टाकायचा. खाता वेळेस खूप छान लागतो. म्हणजे मी पण एकदा दोनदा ट्राय केला होता, पण तो व्हिडिओ नाही तेव्हा मी काढला, विसरले होते. पण खूप छान लागतो. मी पण म्हणजे बघितलेलं आमच्या इकडं एक होते ना, कोणतरी मला पण सांगितलेलं की टॅमॅटो चटणीमध्ये असं पापड तळून टाकलेला खूप छान लागतं. तर मी सुद्धा ट्राय केले. म्हणजे ज्यावेळेस आपण चटणी बनवतो त्यावेळेस नाही, ज्यावेळेस बसतो ना आपण ताटात वाढून घेऊ टॅमॅटो चटणी, त्यावेळेस जे तळलेले पापड असतात लिज्जत पापड, दुसरे नाही लिज्जत पापडच. आणि लिज्जत पापडची चव थोडीशी वेगळीच असते ना, थोडी तिखट वगैरे, त्याच्यामुळे लिज्जत पापडच टाकायचे असतात. तर लिज्जत पापड तळून घ्यायचे, त्याचा भुगा करायचा पूर्णपणे, जर एकदम पण नाही म्हणजे पावडरवाने, थोडेसे जाड असे ठेवायचे. आणि मग ते टॅमॅटो चटणीमध्ये टाकायचे आणि मिक्स करायचे. मग भाजी घ्यायची ताटात वाढून. खूप छान लागते भाजी, तशी टेस्ट अजून खूप छान येते टॅमॅटो चटणीने. आणि नक्की तुम्ही ट्राय करा एकदा. मी पण तुम्हाला परत एकदा कधी करेन ना तसं करून दाखवून तुम्हाला. ती काही वेगळी रेसिपी नाही आहे, फक्त पापड आपल्याला भुगा करून टाकायचे आहेत. असं कोणाला तसं आवडतं, कोणाला असं आवडतं. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, त्याप्रमाणे आपण करून खात असतो. रेसिपी भाज्या वगैरे त्याच असतात, फक्त बनवण्याची पद्धत वेगळी किंवा म्हणजे खाण्याची पद्धत वेगळी असं असतं. खाण्याची पद्धत वेगळी म्हणजे आपण खाता वेळेस वेगवेगळ्या प्रकारे करून खात असतो, बनवून खात असतो किंवा करून खात असतो असंच. तर जसं झुणक्यामध्ये आपण मी तुम्हाला सांगितलं, गावच्या ठिकाणी जास्त करून आहे ना झुणक्यामध्ये कांद्याची पात टाकतात, कांद्याची कच्ची पात टाकतात ती. आणि मग तसा झुणका पण खूप छान लागतो. मग कच्ची पात म्हणजे कोणी अगोदर टाकतं झुणका टाकल्यावर, कोणी झुणका बनवून झाल्यावर टाकतं. तर झुणका बनवून झाल्यावरती छान लागते. वरतून जेव्हा आपण टाकतो 3 ते 4 मिनटं अगोदर, तसंही खूप छान लागतं. आणि हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो ना तेव्हासुद्धा तिकडं गावाच्या ठिकाणी कांद्याची पात टाकूनच ते लोक देतात. मस्त लागतं. तर सगळं त्यांना सांगावं लागतं की वरतून कांद्याची पात टाका. मला पण माहीत नाही, मला ह्यांनी सांगितलं होतं त्यामुळे मग मला माहीत आहे. आणि सुका झुणका ज्यावेळेस करतो ना, मी एक रेसिपी पण टाकलेली आहे बघा, सुका झुणका, लाल झुणका आहे सुका. तर त्याच्यामध्ये मी कांद्याची पात टाकलेली आहे बघा. झाल्यावरती झुणका झाल्यावर 2-3 मिनटं अगोदर तर खूप छान असं कांद्याची पात लागते. कांद्याची पातींना चव खूप छान अशी लागते. तुम्ही नक्की बघा, करून बघा आणि खाऊन पण बघा. मी रेसिपी टाकलेली आहे, तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी ते रेसिपी तुम्हाला अपलोड करून परत एकदा डाउनलोड करून मग तुम्ही बघताल की मी कशाप्रकारे कांद्याची पात झुणका केला होता. आणि ते इकडे बघा झुणक्याचं लक्ष चालू झुणक्याकडे, कारण की मध्ये हलवावं लागतो झुणका, नाही तर मग कच्चा वगैरे राहतो किंवा जळून जातो. आणि टॅमॅटो चटणी पण एकीकडे चालू आहे. तर टॅमॅटो चटणीमध्ये नंतर थोडंसं पाणी शिंपडलं, अगोदर नाही शिंपडत, नंतर शिंपडते. थोडंसं पाणी अगदी थोडंसं टाकायचं, नाही छान अशी गाळ होती टॅमॅटो ना. आणि थोडीशी साखर टाकायची टॅमॅटो चटणीमध्ये, म्हणजे जो त्याचा टॅमॅटोचा जो आंबटपणा, दादा लाईट बंद कर. टॅमॅटोचा जो टॅमॅटोचा जो आंबट असतो, जो आंबट टेस्ट असते ती, म्हणजे जास्त आंबट लागत नाही आपल्याला. तर थोडी म्हणजे 4-5 असे साखरेचे दाणे आपल्याला घालायचे. तर मी ते घातले, पण ते तुम्हाला दाखवायचे विसरले, कारण मी रेसिपी वगैरे इथं दाखवली नाही एकदम डिटेलमध्ये. तर मी फक्त आणि ते चष्मा लावला आहे बघा, कारण की ना मला भीती वाटते आता चष्मा नाही लावला ना तर माझ्या डोळ्यांना खूप त्रास होतो. आणि डोळ्यांना त्रास होतो, डोळ्याची इथं ना म्हणजे चष्मा नाही लावला तर खाजून डोळ्याची इथं ना असं हे झाले, डोळ्याच्या वरती तुम्ही बघता थोडंसं असं सुजल्यागत झाले. एवढी मला खाजव येते चष्मा नाही घातल्यावरती डोळ्यांना. तर मला एवढं पहिलं काही समजत नव्हतं, चष्मा आणल्यावर पण मी घालत नव्हते. आणि तुम्ही इथं बोलताना ताई काय चाललं आहे, तर मला ना गाणे बोलायची खूप प्रचंड आवड आहे ताईनं. स्वयंपाक करता वेळेस, काम करता वेळेस प्रचंड आवड आहे. अशी कोणाकोणाला कोणत्या ताईंना आवड आहे गाणे बोलायची किंवा ऐकायची, मला नक्की सांगा.
आणि आवडतात तर मला पूर्णपणे जुने गाणे, एकदम जुने गाणे. म्हणजे असे नाही की आपल्या आपल्या म्हणजे आपल्या जमान्यातले किंवा आत्ताचे नाही. मला एकदम जुने गाणे आवडतात. जे म्हणजे आपले मम्मी पप्पांच्या याच्यामधले होते गाणे. तेव्हाचे गाणे आवडतात जास्त. नवीन पण नाही आवडत, नवीन तर गाणे आवडतच नाही, जुनेच आवडतात. तर मी बोलत असते, पण घरामध्ये कोणाला आवडत नाही मी गाणे बोललेलं. तर त्या लोकांना त्रास होते, म्हणतात तू सारखी गाणे बोलत असते. तर मी जेव्हा गाणं बोलत असते सर्वजण मला टोकतात, नको बोलू नको बोलू. मग मी हळूहळू बोलते, कोण घरात नसल्यामुळे बोलते. पण ते काय करणार ना, आपल्याला थोडंसं करमणूक होती. गाणं वगैरे बोलता स्वयंपाक केल्यावर करमणूक होती किंवा काही आपल्याला टेन्शन काही असू दे तर ते आपलं दूर होतं थोडंसं. गाणं बोलल्याने मला असं वाटतं ना, फ्रेश राहतो आपण. एका स्वतःमध्ये जेव्हा एकटा असतो घरात, तेव्हा स्वतःमध्येच आपण थोडंसं बिझी होऊन जातो. गाणं वगैरे बोललं तर थोडंसं माइंड फ्रेश होतं, मला असं वाटतं. मग मी गाणं बोलत असते आणि ती सवयच आहे. आता सवयीला आपण काहीच करू शकत नाही. कितीही कोणी काही बोललं ना, हे लोक मला किती काही बोलले ना, नको बोलू नको बोलू, तरी पण काही फरक पडत नाही. म्हणजे जी सवय लागलेली आहे तोंडामध्ये, म्हणजे जी आपल्या बोलतो ना, आपल्याला स्वतःला जी सवय लागलेली आहे ती सवय आपण इतक्या सहजासहजी आपण मोडू शकत नाही. तरी पण मी म्हणजे पूर्ण प्रयत्न माझे असतात की कोणी घरात असल्यावर गाणं न बोलावं. पण नाही, काही नाही होत. ते तसं गाणं तर मी एकदम हळू आवाजात बोलते. हळू म्हणजे अगोदर पण केवढं मोठ्याने बोलत नाही, पण आपल्या तोंडात तोंडात आपण बोलते, पण ते सुद्धा त्या लोकांना ऐकायला येतं. मग मी आता एकदम ते लोक जरी असले गाणं जरी तोंडामध्ये आलं तर मी मनातल्या मनात म्हणजे एकदम फक्त हो तोंड हलवते, आवाज वगैरे बाहेर जाऊ देत नाही. कारण मला असं वाटतं आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको. खरंच त्या लोकांना त्रास होत असताना किंवा त्या लोकांना नसेल आवडत आपण गाणं बोलायला, कारण माझे सतत गाणे चालू असतात, सतत गाणे चालू असतात. मग